मराठा आरक्षणावरनं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनोज जरांगेंमध्ये पुन्हा एकदा सामना रंगलाय। मनोज जरांगे मुंबईमध्ये येऊन उपोषण करणार आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। आणि या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जरांगेंना थेट इशारा दिलाय, तर जरांगेंनी अजित पवारांना जोरदार टोला लगावलाय। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 20 जानेवारीपासून जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे। मुंबईतल्या आझाद मैदानात ते आमरण उपोषण करणार आहेत। अंतरवाली सराटीतून जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता जोरदार टोला लगावला, तसंच जाहीर इशारा सुद्धा दिलाय। काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करतात। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही। कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या। खरं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। तसंच राज्य सरकारनं न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून मराठा समाजाचे कुणबी पुरावे आणि नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे। तसंच मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचं सर्वेक्षणही केलं जाणार आहे। एकीकडे सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत, तर मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवरती जरांगे ठाम आहेत। तुम्ही मौन धरलं होतं, आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत, परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं। पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं। मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे। जरांगेंनी मुंबईतल्या आंदोलनाविषयी फेरविचार करावा, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे। मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80-85% प्रश्न हा मराठा आरक्षणाचा सुटत आलेला आहे, सुटलेला आहे। थोडंसं कायदेशीर बाबी फक्त राहिलेल्या आहेत, त्याही आम्ही पूर्ण करण्याच्या मागे आहोत। मराठा आरक्षण उपसमितीचे जे मंत्री आम्ही सगळे आहोत, सतत माननीय मुख्यमंत्री आम्हाला सांगतायत ह्याला गती द्या, त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत। आणि मला वाटतंय की जरांगे पाटील साहेबांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, त्यांनी शासनाला सहकार्य केलं पाहिजे। खरं तर मराठा आरक्षणावरती ठोस निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी दिलेली मुदत गेल्या महिन्यात 24 तारखेलाच संपली आहे। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगेंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता। तसंच मुंबईतल्या आंदोलनावरती फेरविचार करण्याची विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती। मात्र जरांगे हे मुंबईतल्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि या आंदोलनासाठी मराठा संघटनांकडून राज्यभर तयारी केली जाते। आंदोलक आपापली वाहनं घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत, त्यामुळे आगामी काळात जरांगे विरुद्ध सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।